नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचे नाव आहे मोकळा श्वास. तुला किती वेळा सांगितले हे असले काही घालायचे नाही, तुला ते शोभत नाही. स्वतःकडे बघत जा आरशात. नशीब समज तुला मी आणि माझ्या घरच्यांनी पसंत केले, नाहीतर कोणी तुझ्याशी लग्न केले नसते. असे टोमणे मारून रोजसारखाच अमित म्हणजेच नमिताचा नवरा कामावर गेला. खरं तर आजची सकाळ ही नमितासाठी काही वेगळी नव्हती. नमिता शाळा कॉलेजमध्ये हुशार, नृत्यामध्ये पारंगत, सर्वांना समजून घेणारी, मनाने निर्मळ, आखीव रेखीव डोळे, गोजिरे असे रूप. तिचा सावळा रंग वगळता तिच्यामध्ये नावे ठेवायला कोणालाही जागा सापडायची नाही. नमिताला खरे तर खूप शिकायचे होते, नृत्यांगना म्हणून नाव मिळवायचे होते. पण आईवडिलांच्या इच्छेपुढे तिने स्वतःची सर्व स्वप्ने विसरून लग्नाला संमती दर्शवली. सुरुवातीला नमिताच्या स्वभावावर भाळलेला अमित नंतर मात्र तिला तिच्या रंगावरून रोज घालून पाडून बोलू लागला. अमितशी भेटल्यावर नमिताला वाटले होते की तो एक शिकलेला, समृद्ध विचारांचा असा एक मुलगा आहे. तिला त्यावेळी वाटलेले की कदाचित तिचे नृत्यांगना होण्याचे स्वप्न अमितच पूर्ण करेल. पण कसले काय, नव्या नवरीचे 9 दिवस संपले आणि नमिताचा सासूरवास सुरू झाला. सुरुवातीला सासू सासरे बोलायचे तिला फक्त, पण नंतर अमितही रोजच तिला घालून पाडून बोलायला लागला. नृत्यांगना होणं दूरच, उलट हे असले फालतू छंद जोपासायचे नाही, हे घर आहे, तमाशाचा फड नाही, असे म्हणून तिच्या कलेचा आणि तिचा अपमान केला जाई सतत. नमिताचा रोजचा दिवस घरातील कामे करण्यात, सर्वांची आवडनिवड जपण्यात जात असे. तरीही प्रेमाचे 4 शब्दही तिच्या पदरात नव्हते. कधीतरी हे थांबेल या आशेवर नमिता सगळे सोसत होती. पण दिवसेंदिवस हे वाढतच होतं. सतत मन मारून जगायचे, यामुळे नमिताची घुसमट होत होती. रोजचंच हे सततचं घालून पाडून बोलणं तिच्या जिवारी लागायचं. तसा तिने तिच्या आईवडिलांजवळ हा विषय काढला. अमितपासून वेगळं होण्याचा विचारही दर्शवला, पण तिला समजून घ्यायचे दूरच, उलट तिला समजुतीच्या 4 गोष्टी सांगून तिच्या आईवडिलांनी तिला खडसावणी केली. त्यानंतर मात्र नमिता खूप खचली. रोजचंच असं जगणं तिला असह्य झालं. तरीही ती सारं निमूटपणे सहन करत होती. आज सकाळी ऑफिसमध्ये रागामध्ये गेलेला अमित संध्याकाळी त्याच्या मित्राला घेऊन घरी आला. घरीही सारे विसरून नमिताने त्याच्यासाठी चहा नाश्ता केला. खूप वेळ अमित आणि त्याचा मित्र गप्पा मारत होते. नंतर फोन आला म्हणून तो फोनवर बोलत बोलत गॅलरीमध्ये गेला. आल्यानंतर त्याला नमिता त्याच्या मित्रासोबत हसत खेळत बोलताना दिसली. खरे तर अमितचा मित्र तिने केलेल्या नाश्त्याचे कौतुक करत होता. पण अमित मात्र डोक्यात राग घेऊन वेगळ्याच निष्कर्षावर पोहोचला. मित्रासमोर तो काही बोलला नाही, परंतु मित्र गेल्यावर मात्र अमित नमिताला खूप काही बोलला. तिच्या चारित्र्यावर तर मित्रांनो, तुम्हीही या कथेतून नक्की धडा घ्या. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रूपावरून केलेले टोमणे वगैरे ठीक होतं, पण आज अमितने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा स्वाभिमान दुखावला होता. कुठेतरी म्हणूनच आता तिला त्या घरात श्वास घ्यायलाही नकोसं वाटायला लागले. तिने पटकन बॅग उचलली, त्यात काही कपडे आणि तिच्या माहेरून आलेले मोजके दागिने घेऊन ती घराच्या बाहेर पडली. कुठे जायचे, काय करायचे हे काहीच ठाऊक नव्हते. ती संबंध रात्र तिने बस स्टँडवर घालवली. इथून पुढचा रस्ता तिला ठाऊक नव्हता, पण लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल या साऱ्याची पर्वा न करता तिने वाट धरली होती. पुन्हा मागे वळून पाहायचे नाही असा तिचा जणू निर्धारच होता. एक अनोखा आत्मविश्वास घेऊन नमिता निघाली होती. आता तिला कोणाचेही बंधन नव्हते. आज खऱ्या अर्थाने ती मुक्त होती. आज कितीतरी दिवसांनी तो हरवलेला मोकळा श्वास ती घेत होती. मित्रांनो, नमिताने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.